नमस्कार, आपण पाहत आहात जस्ट कॉल मी न्यूज 24 सोलापूर। उजनी दरवर्षी 100% भरते, परंतु सोलापूरकरांच्या घशाला कोरड का पडते। आता सोलापूरचं जर बघायचं म्हणलं तर सोलापूरचा महापालिकेचा उल्लेख हा स्मार्ट सिटीमध्ये केला गेला काही वर्षापूर्वी। सगळ्यांना आनंद झाला, सोलापूरकरांना पण आनंद झाला, परंतु मला असं वाटते की ज्या गाढवाने सोलापूरच्या स्मार्ट सिटीमध्ये उल्लेख केला त्या गाढवाला पहिल्यांदा जोड्यानं आणलं पाहिजे। कारण का आता सोलापूर महापालिका म्हणजे भ्रष्टाचाराची महापालिका आहे। आज आपण बघतो दरवर्षी उजनी भरते, दरवर्षी 100% भरते। नेते लोक, लोकप्रतिनिधी, पुढारी लोक पूजा करतात, पेपरबाजी होते, फोटोबाजी होते, परंतु आमच्या सोलापूरकरांच्या रहिवाशांना पाणी काय मिळत नाही आहे। कारण का तर दरवर्षी कारण सांगितलं, जेव्हा निवडणुका जवळ येतात तेव्हाच हे आमचे राजकीय नेते स्वतःची पोळी भरण्यासाठी महापुरुषांची नावं घेतात आणि मताची भीक मागतात आणि त्यामध्ये म्हणतात की आम्ही तुम्हाला पाणी देतो, रोज पाणी देतो, कोण म्हणते 3 दिवसाला देतो, कोण म्हणते 4 दिवसाला देतो। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पाणी असताना सुद्धा महापालिकेचं पाण्याचं नियोजन नाही आहे। कारण का तर महापालिका जर बोलायचं म्हणलं तर महापालिका म्हणजे अलिबाबा चालीचोर नसून सर्व चोरांचाच बाजार आहे। आपण जर पाहिलं महापालिकेमध्ये शौचालय घोटाळा झाला आहे, नालेसफाई घोटाळा झाला आहे, परवाची निवडणूक झाली त्या निवडणुकीच्या ह्याच्यामध्ये घोटाळा, त्याचबरोबर बस खातं आहे, टॉयलेट बांधलेले आहेत, बस खाते सगळेजण म्हणतात की इलेक्ट्रिक बस येणार म्हणून सोलापूरकरांना नुसतं आशा दाखवली जाते आणि विकास झाला सोलापूरचा अजिबात झालेला नाही आहे। तर विकास हा सोलापूरच्या पुढाऱ्यांचा झालेला आहे। आज आपण सोलापूरचे लोकप्रतिनिधी बघितलं, प्रत्येक वेळी निवडणुकीला लढवतात, मग त्यांचं शिक्षण 4थी असतं, 5वी असतं, परंतु बाकीचे लोक एक विश्वास ठेवून निवडून देतात। लायकी नसलेल्या लोकांना जेव्हा निवडून दिलं जातं तेव्हा अशी अवस्था होते। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आज विकास झाला आहे, कुणाच झाला हे लोकप्रतिनिधी आहेत। लोकप्रतिनिधींची बघावं आपण त्यांची प्रॉपर्टी 5 वर्षामध्ये 5 कोटीच्या वर प्रॉपर्टी केली आहे। कुणाचं डान्स बार आहे, कुणाचं अवैध धंदे आहेत, कुणाचे हॉटेल आहेत, मोठमोठे कुणाचे वीटभट्टे आहेत, फार्म हाऊस आहेत लोकांचे, हे सगळे कोणाचे आहेत तर आमचे लोकप्रतिनिधींचे आहेत। आणि हा सगळा पैसा कुठला तर सगळ्या जनतेच्या करामधून जातो। जनता दरवर्षी कर भरते आणि हे लोक जर कर नाही भरलं तर त्रास देतात आणि दरवर्षी 100% कर भरून सुद्धा आमच्या सोलापूरकरांना पाणी अजिबात मिळत नाही। आज 40 वर्ष झाली सोलापूरकर पाण्यासाठी झगडत आहेत, पाण्यासाठी खूप त्रास आहे। आणि पाण्याचे जे वेळा आहेत, एक तर पाणी 4 ते 5 दिवसाला दिलं जातं आणि पाण्याची वेळा कधी पण रात्री, अपरात्री, बेरात्री सोडलं जातं। त्यामुळं आमच्या महिला भगिनी जेव्हा पाणी भरतात त्यावेळेस मोटरा लावावं लागतात, प्रेशर नसतं आणि त्या मोटरामध्ये कधी कित्येक जणांचा विजेचा शॉक लागून मृत्यू झालेला आहे, अशाची अवस्था आहे। म्हणजे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापूरची अवस्था फार बिकट आहे। पाण्यासाठी सोलापूरकरात झगडत आहेत, परंतु कुठलाही आज लोकप्रतिनिधी असं म्हणत नाही की मी पाणी देतो। सगळेजण आश्वासनं देतात, कुणीही आश्वासनं पूर्ण करताना दिसत नाही। कारण काय तर आपण असं म्हटलं जातं की लबाडाचं आमंत्रण जेवल्याशिवाय काय खरं नसतं। हे सगळे लबाड लोक आहेत, चोर लोक आहेत सगळे। आणि महापालिकेमध्ये प्रत्येक वर्षी कुणावर गुन्हा दाखल झालेलेच आहेत। मग गुन्हा दाखल झाला, रंग्यात पकडलेले आहेत, पैसे खाताना प्रमाणपत्र असू दे, बोगस असू दे, काय असू दे, परंतु ह्यांच्यावर गुन्हे दाखल झाले म्हणजे काय केलं, नुसतं निलंबनाची कारवाई होते। निलंबन करून उपयोग नाही। कारण का तर हे लोक 6 महिने घरी बसतात, 6 महिने ह्यांना 50% पगार चालू असतो, परंतु 6 महिन्यापेक्षा माझं तर म्हणणं असं की ह्यांना बडतर्फ केलं पाहिजे। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोलापुरामध्ये सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न म्हणजे अतिक्रमण वाढलेलं आहे। अतिक्रमण कोणाचं आहे तर हे आमचे राजकीय लोक आहेत। ह्या राजकीय लोकांची हुजगिरी करणारे, मुजगिरी करणारे, लाळ चाटणारे जे त्यांचे कार्यकर्ते आहेत, ह्या कार्यकर्त्यांचेच अतिक्रमण आहेत आणि ह्यांना आशीर्वाद ह्यांच्या लोकप्रतिनिधीचा आमच्या। आणि त्यामुळे आमच्या सोलापूरकरांना रस्त्यावरून जाताना सुद्धा जीव मुठीत घेऊन चालावं लागतं। कारण का तर फुटपाथची जागा आहे, फुटपाथवर भाजी मंडई आहे, बऱ्याच ठिकाणी दुकानं थाटलेली आहेत, काही ठिकाणी अवैध व्यवसाय आहेत, चहा कॅन्टीन आहे, हे सगळं कुणाचं तर आमच्या लोकप्रतिनिधीचं। मग सोलापूरकरांसाठी मोकळा श्वास कुठं अजिबात दिसत नाही आहे। तरी सोलापूरकरांनी सुद्धा दरवर्षी निवडणुका होतात, नुसतं मतदान करून मतदान केलं असं बोर्ड दाखवलं म्हणजे आपली जबाबदारी संपलं नाही। तर प्रत्येक नेत्याला, लोकप्रतिनिधीला आपल्या घरी मतं मागायला आल्यावर जा विचारला पाहिजे, त्यांना मतदान का आम्ही तुम्हाला करतो, तुम्हाला लाज वाटली पाहिजे, एवढे पैसे तुम्ही कमवता। आज परवाच आपण बघितलं निवडणुकाच्या एवढा भ्रष्टाचार झालेला आहे आणि प्रत्येक लोकप्रतिनिधी साध्या नगरसेवकाला 1-1 कोटी खर्च केलेले आहेत, प्रत्येकाला मतामागं 3-3 हजार रुपये दिलेले आहेत। हे सगळ्या बातम्या आलेल्या आहेत। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे राजकारणातील गुन्हेगारी म्हणण्यापेक्षा गुन्हेगारांचं राजकारण वाढलेलं आहे। परवाचं आपण प्रकरण बघितलं, परवाच्या महापालिका निवडणुकीमध्ये एका माणसाचा खून झाला, प्रभाग क्रमांक 2 मध्ये खून झाला। मग ती खून झालेली महिला आतमध्ये निवडून येते आणि ती आज परत जामीन दिली त्या महिलेला। हा सगळ्यात जिव्हाळ्याचा प्रश्न, ह्याचा कोणीही विचार करत नाही। आणि आमच्या लोकप्रतिनिधींना सोलापूरचं काही देणं घेणं नाही आहे। आमचे लोकप्रतिनिधी एकमेकाला शिव्या देणे, एकमेकाची आई बहीण काढणे, एकमेकाच्या अंगावर मारणे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे आमचे आलेले लोकप्रतिनिधी आहेत त्यांनासुद्धा कधी कधी महापालिकेमध्ये डांबून ठेवलं जातं। लाज वाटले पाहिजे तुम्हाला। ज्या लोकांनी लोकांच्या हितासाठी निवडून दिलेले लोकप्रतिनिधी आहेत
त्यांना संरक्षण द्यावं लागतं, त्यांच्यासाठी कोट्यवधी रुपये खर्च होतात. महापालिकेत पगार लवकर होत नाहीत, नसताना सुद्धा 5-5 कामगार भरती करतात, गेटपाशी 5-6 कामगार भरती करतात. काय गरज आहे? महत्त्वाची गोष्ट म्हणजे एवढे सगळे प्रश्न असताना सुद्धा सोलापूरकर अजूनही मागासलेला आहे. सोलापूरचा विकास झाला नाही. उगाच IT पार्क करू, उड्डाणपूल करू अशी सोलापूरकरांना आश्वासनं दिली जातात, परंतु एकही लोकप्रतिनिधी आश्वासन पूर्ण करताना दिसत नाही आहे. व त्यासाठी सोलापूरकरांनी एकत्र येणं पाहिजे, सोलापूरकरांनी जागृत होणं गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं गोष्ट म्हणजे सोलापूरच्या पाणी प्रश्नासाठी सर्वांनी एक आलं पाहिजे. कारण का तर आपण नेत्यांचं बघितलं, नेत्यांच्या भूलथापा आहेत, त्यांच्या भूलथापांना बळी न पडता सर्व सोलापूरकरांनी एकत्र आलं पाहिजे. कारण का तर आज आपण म्हणतो अन्यायाने अत्याचार झाला तर छत्रपती शिवाजी महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जन्माला यावेत, पण आमच्या घरात नको, शेजारच्या घरामध्ये. तसं नको. तर प्रत्येकाने असं ठरवलं पाहिजे की अन्याय झाला तर आपण स्वतः उभारलं पाहिजे. आता पाण्याचा प्रश्न आहे, असंख्य प्रश्न आहे सोलापूरमध्ये. पाणी प्रश्न आहे, बस आहे, अतिक्रमण आहे, एवढे सगळे महत्त्वाचे प्रश्न. दुसरी पण लाईन मंजूर झालेली 1100 कोटी, पण 1100 कोटी जे मंजूर झालेली आहे, पण त्या लाईनमध्ये कोण पाणी खाते, त्यातलं तूप कोण खाते हे पण कळणार नाही आहे. कारण का तर मध्ये रस्त्याचं डांबरीकरण झालं, 2च महिन्यात रस्त्याचे डांबर वाहून केलं, म्हणजे त्या डांबरामध्ये लोणी कोण खाल्लं अजूनही कोणाला कळायला मार्ग नाही. म्हणजे अशी भ्रष्ट महापालिका आहे. आणि या भ्रष्ट महापालिकेला आपण दर 5 वर्षांनी निवडून देतो. आणि लोकप्रतिनिधी प्रत्येक पक्षातले जे ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत की लोक, महत्त्वाची गोष्ट म्हणजे गुन्हेगाराला तिकीट द्यायला नाही पाहिजे, परंतु पक्ष तिकीट देतं आणि नेते असं म्हणतात की लोक निवडून देतात, त्याला आम्ही काय करावं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे पक्षाने सुद्धा अशा गुन्हेगारांना निवडून द्यायला नाही पाहिजे. ज्यांचं शिक्षण 4वी, 5वी, 6वी आहेत, ज्यांच्यावर अनेक गुन्हे दाखल आहेत. म्हणजे असे गुन्हे दाखल असताना सुद्धा गुन्हेगाराला आपण निवडून देतो, म्हणजे प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे आपण गुन्हेगाराला प्रोत्साहन देतो असं होत आहे. त्यासाठी सर्व सोलापूरकरांनी एकत्र यायला पाहिजे. पाण्याचा प्रश्न आहे, बसचा प्रश्न आहे, असंख्य प्रश्न, ते प्रश्न सोडवला पाहिजेत. आपण सोलापूरचा विचार केला तर सोलापूर हा जिल्हा आहे, त्यामध्ये 11-12 तालुके आहेत, परंतु तालुक्याला पाणी जाते. बारामतीला पाणी जातं आहे, इंदापूरला जातं आहे, त्यानंतर मोहोळला जातं आहे, पंढरपूरला पाणी देतं आहे रोज, परंतु आमच्या सोलापूरला पाणी काय येत नाही. कारण का ते राजकीय नेते आहेत, हे सगळे चोर आहेत, पाणी ओळवण्याचा प्रयत्न करतात. मागं जेव्हा आपले पालकमंत्री झाले होते, एकदा दत्तांना भरणे पालकमंत्री झाले होते, त्यांनी सुद्धा सोलापूरचं पाणी इंदापूरला नेलं होतं. मग अशी पाणी पळवून येतात आणि आमची लोकप्रतिनिधी कुठंतरी पाऊस पडल्यावर बिळामध्ये कसे एखादे साप वगैरे लपून बसतात, तसे आमचे लोकप्रतिनिधी लपून बसत आहेत. पण त्यासाठी सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. लोकप्रतिनिधी जाब विचारला पाहिजे, सगळ्यात ही महत्त्वाची गोष्ट आहे. पाण्या प्रश्नाबाबत जर सर्वांगीण विचार केला तर दरवर्षी उजनी भरते, परंतु दरवर्षी उजनी भरून सुद्धा सोलापूरकरांची अशी अवस्था आहे, सोलापूरकरांना पाणी मिळत नाही आहे. म्हणजे थोडक्यात असं म्हणावं लागेल, दरवर्षी उजनी भरते, 100% भरते, परंतु आमच्या सोलापूरकरांच्या दरवर्षी उजनी 100% भरते, परंतु पेपरबाजी होते, फोटोबाजी होते, परंतु आमच्या सोलापूरकरांच्या कशाला कोरड पडते. कारण का तर पाणी सोडणारे जे चावीवाले असतात ते कुठं पडलेले असतात, रात्रभर शुद्धीवर नसते, सकाळी उठून गेलं तर ते कुठं असतात, कामावर आहेत की नाही त्यांना सुद्धा माहीत नसतं. अशी आजची अवस्था आहे. हे कशासाठी होतं तर ह्यामध्ये कुठं चिरीमिरी घेतली जाते, हे पाणीवाले सुद्धा गपचूप बसत नाही. म्हणजे महापालिकेतील आपण जर विचार केला तर प्रत्येक दरवर्षी कोण ना कोणतं रंग्यात सापडतं, लाच खात आहे. मग त्यामध्ये पाणीवाला असू दे, चावीवाला असू दे, त्यानंतर अतिक्रमणचं असू दे, कोणी असू दे, दरवर्षी कोण ना कोणतं सापडतं आहे आणि महापालिका बदनाम होत आहे. म्हणजे सर्व दृष्टीने जर विचार केला तर आपल्या ही बदनामी आपली नाही आहे, प्रत्येक नागरिकाची. सोलापूरची बदनामी म्हणजे सोलापूरातील राहणाऱ्या प्रत्येक रहिवासीची बदनामी आहे. ही बदनामी थांबली पाहिजे, त्यासाठी सर्व सोलापूरकरांनी एकत्र येणं गरजेचं आहे. सोलापूर आणि आसपासच्या जिल्ह्यातील पहिले आणि एकमेव असे अधिकृत नवले हिअरिंग अँड स्पीच क्लिनिक येथे सुप्रसिद्ध मराठी सिने अभिनेते अशोक शिंदे यांची डॉक्टर नवले सरांची भेट झाली. इथे जन्मजात असणाऱ्या श्रवण दोषावर किंवा जन्मानंतर आलेल्या श्रवण दोषावर खात्रीशीर निदान आणि उपचार केले जातात. त्याचबरोबर बोलण्यास अडथळा येणाऱ्या कित्येकांना स्पीच थेरपी सुद्धा दिली जाते. नवले सरांनी अशोकजी शिंदे यांना कानाचे आजार व त्याच्यावर उपचार या संदर्भात सविस्तर माहिती दिली. अत्याधुनिक तंत्रज्ञानाने बनवलेले मशीन, ब्लूटूथ सुद्धा दाखवले. डॉक्टर नवले सरांच्या उपचारामुळे कित्येकांना बोलण्यासाठी आणि ऐकण्यासाठी मदत झाली आहे. तसेच अभिनेते अशोक शिंदे यांनी कानाचे कोणत्याही प्रकारचे आजार किंवा दोष असल्यास डॉक्टर नवले यांच्या क्लिनिकला भेट देण्यास